Hello everyone. My English book grade 6 मधील 2.5 The Plight of the Shy Son-in-Law या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. सुरुवात करूया. वॉर्मअप मध्ये दिलेले आहे व्हॉट आर दीज रिलेशन्स कॉल्ड. आपल्याला इथे नातेवाईक कोणाला कोण आपण म्हणतो ते लिहायचं आहे. फर्स्ट आहे माय सिस्टर सन इज माय. आपल्या बहिणीचा मुलगा आपला कोण असतो? नेफ्यू. नंतर आहे माय सिस्टर्स डॉटर इज माय नीस. माय मदर्स ब्रदर इज माय मॅटर्नल अंकल, म्हणजेच मामा म्हणतो आपण. नंतर माय फादर्स ब्रदर इज माय पॅरेंटल अंकल, काका आपण म्हणतो. नंतर माय अंकल्स डॉटर इज माय कझिन. त्यानंतर आहे माय सिस्टर्स हजबंड इज माय ब्रदर इन लॉ आणि माय ब्रदर्स वाईफ इज माय सिस्टर इन लॉ. सेकंड आहे whom do we call. त्यातून पहिला आहे सन इन लॉ. सन इन लॉ आपण कोणाला म्हणतो? डॉटर्स हजबंडला. नंतर डॉटर्स इन लॉ तिला काय म्हणतो? डॉटर्स इन लॉ कोणाला म्हणतो? सन्स वाईफ. चला आता पुढचा प्रश्न आहे सी. रीड द स्टोरी अँड स्टेट वेदर द स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चुकी बरोबर आपल्याला इथे लिहायचं आहे. फर्स्ट आहे द मॅन लाइक्ड द डिश ॲट फर्स्ट. याचा आन्सर लिहूयात फॉल्स. ही कुड आस्क फॉर द डिश अगेन ॲट डिनर. हे पण फॉल्स आहे. ही हाईड अमंग द शीप टू इस्केप. हे स्टेटमेंट ट्रू आहे. द थीफ वॉन्टेड द लाइटेस्ट शीप. हे पण स्टेटमेंट फॉल्स आहे. आणि द मॅन इस्केप्ड सेफली ॲट लास्ट. हे स्टेटमेंट ट्रू आहे. पुढे आहे डी. लुक ॲट द ॲक्शन पिक्चर्स अँड नंबर देम इन द ऑर्डर दॅट दे टेक प्लेस इन द स्टोरी. आपल्याला इथे 6 पिक्चर्स म्हणजे चित्र दिलेले आहेत आणि त्याचा अनुक्रमाने आपल्याला लिहायचे नंबर द्यायचे आहेत. चला तर मग बघूयात. फर्स्ट कोणता आहे? तर हॅविंग डिनर विथ फादर्स इन लॉ. बघा बरं इथे बॉटम राईट पिक्चर आहे ना, त्याला इथे नंबर 1 देऊयात. नंतर सेकंड कोणता आहे? रिचिंग फॉर द पॉट इन द ॲटिक. बघा बरं बॉटम लेफ्ट पिक्चर आहे ना, त्याला 2 लिहूयात. नंतर थर्ड कोणता आहे? लिक्विड फॉलिंग ऑन हिज हेड अँड ब्रेकिंग पॉट. हे कोणतं आहे थर्ड? तर टॉप राईट पिक्चर आहे ना एकदम राईटचं, ते थर्ड देऊयात. नंतर फोर्थ कोणता आहे? कवर्ड इन कॉटन लुकिंग लाईक अ वुली क्रिएचर. टॉप मिडलचं आहे ना पिक्चर, त्याला आपण फोर्थ देऊयात. आणि फिफ्थ कोणता आहे? हायडिंग अमंग द शीप. बघा बरं फिफ्थ आहे हां मधलं मिडल बॉटमचं जे मिडल पिक्चर आहे ते. आणि सिक्स्थ कोणता आहे? तर थीफ कॅरिंग हिम अँड गेटिंग स्कॅर्ड. टॉप लेफ्ट पिक्चर जे आहे ना लेफ्टचं, त्याला आपण 6 देऊयात. नंतर ई आहे असाइन द रोल्स अँड ड्रॅमॅटाइज द अबोव स्टोरी अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. तुम्हाला ही स्टोरी तुमच्या क्लाससमोर सादर करायचं आहे. ड्रॅमॅटाइज करायचं आहे म्हणजे नाटकासारखं सादर करायचं आहे. एफ आहे राईट पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग गिवन वर्ड्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ लिहायचे आहेत. पहिलं आहे सर्व, त्याचं होईल सर्व्ड. नंतर कॅरीला वाय जाईल आणि आय लागेल आणि ईडी लिहायचं आहे. रिफ्यूजला पण ईडी लिहायचं. क्रीपला पूर्ण चेंज होणार, क्रेप्ट येणार. ट्रायला वाय जाईल आय येईल, ट्राईड होणार. स्टीलचा स्टोल होईल, स्मिअरचा स्मिअर्ड होईल, स्टिकचा स्टक होईल. तर अशा प्रकारे आपण पास्ट टेन्स लिहिले. पुढे आहे जी. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब्स. बघा सेंटेन्सचे जे आपले वर्ब इथे दिलेले आहेत क्रियापद, त्याचे आपण प्रॉपर फॉर्म लिहायचा आहे. तन्मयी डॅश अ स्टॅम्प ऑन द एनवलप बिफोर पोस्टिंग इट. तन्मयीने काय केलं? स्टिक लिहिलेलं आहे इथे, स्टिक येणार नाही, भूतकाळ होईल स्टक. नंतर अनुराग गो टू द पार्क येस्टरडे. मग काल गेल्या म्हणून गोचं वेंट लिहायचं. समवन स्टील माय पेन ड्युरिंग द लंच ब्रेक. चोरलं म्हणून स्टील नाही येणार तर स्टोल लिहायचा, स्टीलचा भूतकाळ. द थीप क्रीप इन टू द रूम सो ॲज नॉट टू वेक एनिबडी अप. क्रीपचा भूतकाळ होईल क्रेप्ट.
नंतर शी नो द आन्सर बट शी डिड नॉट टेल मी. नोचा भूतकाळ येईल न्यू. त्यानंतर एच आय यूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब अँड कम्प्लीट द स्टोरी. लास्ट वीक आवर विलेज हरिपूर. हॅवचा भूतकाळ येईल हॅड अ बिग फेअर. मेनी पीपल कमचा भूतकाळ केम फ्रॉम द नियर बाय विलेज. चिल्ड्रन प्लेचा भूतकाळ येईल प्लेड गेम्स अँड विनचा भूतकाळ लिहूयात वोन प्राइजेस. देर आर मेनी शॉप्स वी ईटचा भूतकाळ येईल एट. डिलिशियस स्नॅक्स. अ मॅजिशियन परफॉर्मचा भूतकाळ येईल परफॉर्म्ड. ट्रिक्स अँड एव्हरीवन क्लॅपचा पास्ट टेन्स येईल क्लॅप्ड. आणि वी एन्जॉयचा पास्ट टेन्स येईल एन्जॉयड इट अ लॉट. नंतर आता या पुढचा क्वेश्चन आहे फाइंड अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रीड. बघा इथे ग्रीड दिले एक तक्ता दिलेला आहे. तिथे आपल्याला जे इथे शब्द दिले आहेत त्यांचा अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. पहिले आहे लाईट. लाईटचं हेवी लिहूयात. नंतर फ्यूचा हा मेनी. येसचा नो. लाऊडलीचा सॉफ्टली. लोचा हाय. कमचा गो. नंतर बोल्डचा शाय. रिजेक्टचा ॲक्सेप्ट ऑलरेडी इथे दिलेला आहे करून. नंतर ओव्हरचा लिहूयात बिलो. तर अशा प्रकारे आपण हे विरुद्धार्थी शब्द पाहिले. पुढे आहे कम्प्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्सेस टू मेक फनी जोक्स. फनी जोक्स बनवायचे आहेत. इथे काही शब्द दिले आहेत ते तिथे वापरायचे आहेत. क्वेश्चन आहे व्हाय वॉज द कॉम्प्युटर कोल्ड. तर आन्सर लिहूयात फनी आलं पाहिजे म्हणून बिकॉज इट लेफ्ट इट्स विंडोज ओपन. वरचा शब्द कोणता घेतला विंडोज. नंतर क्वेश्चन आहे व्हाय डिड द पेन्सिल गो टू स्कूल. तर आन्सर आहे टू बिकम शार्प. नंतर व्हाय डिड द कॉम्प्युटर गेट गुड मार्क्स. कॉम्प्युटरला का चांगले मार्क मिळतात बिकॉज इट हॅड अ लॉट ऑफ मेमरी. असं फनी आन्सर इथे दिलेला आहे. चला तर मग अशा स्वाध्यायासह पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.